डे 4 आता चाललो आम्ही गंडोलाला. लेट झालेलो होता एज यूजुअल. भाई तो बोलेंगे हम लोग कब टाइम पे आते, तो हम लोगों ने हमारा रिकॉर्ड कायम रखा है परफॉर्मन्स. शायद ट्रॅफिक जास्त लागणार आहे कारण की आम्ही थोडे लेट झालो आहे. आज वर्किंग डे आहे आणि छोटू झोपलाय आमचा. 1 ते 1.5 तास लागेल, म्हणजे 2 तास पकडून चालू. आणि तिकडे पण मला स्वतः लाईन वगैरे भेटणार आहे. सो आजचा पूर्ण दिवस गंडोला आहे. फेज 1 फेज 2. आम्ही फेज 1वरून डायरेक्ट फेज 2ला जाणार आणि मग रिटर्न येताना फेज 1 पण बघणार. याच पद्धतीत आम्हाला सांगितलं गेलं आहे. बघूया. कालचा दिवस एकदम क्लास राहिला. फक्त एकच दिवस घाणेरडा होता, तो म्हणजे हाऊसबोट. ट्रिपची घाण तिथंच झाली फक्त, नाही तर बाकीचे 3 दिवस खूप मजा केली. स्वतः आम्ही होप करतो. हां, आणि छोटूनी काल उलटी केली. तेव्हा कुठे छोटू तोंड दाखव तुझं. हाय, आमच्या छोटूनी काल उलटी केली. आम्ही आता गंडोलाच्या पायथ्याशी आलो आहे. इथं आम्हाला शूज आणि जॅकेट घ्यावं लागेल कारण की तिकडं खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे. तर आमचे जे जॅकेट आहेत मे बी ते कामाला नाही येणार. सो आता आम्ही चाललो आहे शूज आणि जॅकेट घ्यायला. ते बघताय तुम्ही, काहीतरी जास्त जाड त्यांनी जॅकेट दिले. आता गंडोला राईड कंप्लीट करण्यासाठी चालायला पण नाही मला जमत. पाईन ट्री आहे ना. एवढे जाड कपडे आम्ही घातलेत आणि आता आम्ही चाललो गंडोला. फेज 1 फेज 2 दोन्ही पण. भरपूर थंडी असणार आहे. फेज 2ला जास्त आहे, त्यामुळे मला नाही असं वाटत का आम्ही जास्त वेळ काही करू. आम्ही फक्त व्हिजिट करणार आहे. त्या केबल वायरने फिरणार आहे, नाही इमिजिएटली मागे येणार आहे. कारण की ऑलरेडी काल सम्यकची पण थोडी तब्येत खराब झालेली. सो ती गोष्ट परत नाही पाहिजे. आणि हॉर्स राईड तर डेफिनेटली नाही करणार. तू करणार आहे सम्यक? आहे मंजू खबर आहे का? चावायला हे जॅकेटचंच वजन मला असं वाटतं जास्त आहे. हा ना यार, असा फुगून बसलोय मी. 200-300 किलोचा झालोय. फायनली आम्ही लोक गंडोलाला आलोय. एंट्री करतोय. एंट्री गेट आहे. इथून एक 10 मिनिटाचं वॉक आहे, जे वॉक करावं लागतं. आणि त्यानंतर मग आपण जाऊ शकतो राईडसाठी. फेज 1 फेज 2. बरेच लोक आले, बघतायत माझ्याकडे मी काय करतोय. येतो ना. चलेगा बंदा एक साथ ऊपर के लिए? नहीं नहीं थैंक यू. ए गाडी ए असं रहते. हा ते बघ, तो असा करतो एकदम. एवढे त्रास देतात ना, एवढा त्रास देतात ना, तुम्हाला काही पण सांगत बसतात. लिटरली वैतागून टाकतात. हे नाही हे नाही हे नाही हे, म्हणजे तुम्ही कंटाळून जाता अक्षरशः त्यांच्या. मी एकाच्या हाताबाहेर पडलो, बाबा मला माफ कर. एवढा त्रास नाही दिला पाहिजे. आता आम्ही गंडोला ही एंट्री आहे. होपफुली लवकर झालं पाहिजे. मी ऑलरेडी लेट झालेलो आहोत. का काढलं तू? घाल तू. चल. आता इथं लाईन आहे, तुम्हाला लाईन फॉलो करायची आहे. मला असं वाटतं अर्धा-पाऊण तास तर इथंच लागेल. थंडीने घातलं ते वेगळं.
खाली एक सेंटर आहे जिथं तुम्हाला चेकिंग करावं लागते आणि त्यानंतर पुन्हा वरती येऊन पुन्हा तुम्हाला चेक करावं लागतं. आणि इकडे आहे बाबू, इथं जवळ अर्धा एक तासाचा वेळ लागतो. बघूया आता पुढं काय आहे. आता आम्ही लोक एंट्री करतोय गंडोला राईडसाठी. या केबल कार आहेत. एका केबल कारमध्ये मला वाटतं 6 जण बसतात होपफुली. ही आमची केबल कार आहे ती वाटतं. हाँ आपण एका इच्छा जाऊ चालेल. हम लोग साथ में जाएंगे. किसी एक को ले लो आगे. हम लोग पाँच लोग हैं. हम लोग 5 हैं. चला हाँ चल सम्या. सम्य किया या हाँ क्या बात है. तुम्ही बॅक करा, तुम्ही काढा, तुम्ही मला. हो मी काढतोय. पण जेवढं हाईप होतं तेवढं वाटत नाही मला. अजून टाइम असेल. मला असं वाटलेलं खूप हाईप बनवलेलं. आणि मित्र बोललेले अरे तू गंडोला राईड जरूर कर ना. मग त्यापेक्षा काल सोनमार्ग जास्त बेटर होतं. क्लास. मी तुम्हाला फोटो दाखवेल, तुम्ही बघा. आमचा तो प्लॅन आम्ही त्या हाऊस बोटने तितकं बोलला ना, म्हटलं पुढे जायचंच नाही. नाही खरंच होतं तसं. खरंच होतं म्हणजे नको म्हटलं बाबा. आम्हाला काल असं वाटलं आपण परत घरी जाऊ. खरंच अक्षरशः. केबल एका वेळेस किती केबल कार जातात तिथून? 3-4 दिसतात तिथून. आणि सतत चालू आहे त्यांचं रोटेटिंग. आता आपण कुठे 1500 लोक हवरली. हा 1500 लोक 1500 लोक हवरली जाऊन येऊन येतात. आरली विच इज मोठा नंबर. मोठा नंबर खूप जात आहे. केबल कार बाबाला इकडून बस तुला जातो जा बघ जा. इकडून काय बघतो? इकडून पुढे बघ ना, इकडे चाललोय आपण. बस ना. तो गंदू आहे काका. किती हे किती सुंदर आहे बघ ना सम्य. इथे बस ना, इथे बघ, इथे बस. जा काकांजवळ जा. हे बस ना, दिसत सगळं. हे इथं घर पण आहेत. कुठे? हे काय शाही लोकांच्या घरी आता हे इथं नाही राहत वाटतं. नाही नसतील राहत. हे म्हणजे आता बर्फाच्या वेळेस दुसरीकडे जातो. हे तुम्हाला नाही वाटत आपल्या गावच्याला कुडाची घरं आहेत तशी जरा वाटली मला. तसंच आहे. कूड नाही लाकूड आहे पण जवळजवळ तसंच वाटतंय ते. भीती वाटते हो खाली बघितल्यावर. कशाला भीती वाटत? जाणवतं जरासं घाबरल्यासारखं. काल परवा इथं हे पडलं. बर्फ ना. हा तिकडे जास्त आहे सोनमर्गला. नाही सोनमर्गला भरपूर बर्फ. मी तुम्हाला सांगतो तुम्ही तिकडची राईड एन्जॉय कराल. तुम्ही तिकडे नक्की जा. हे पण आज पडला असेल का? नाही तर मग मेल्ट नको व्हायला. मी तुम्हाला एकदम आवडीने सांगेल आणि तिथे जाऊन तुमचा भ्रमनिरास नको व्हायला. हे बघा, हे चालत चालत. हाऊस बोट मध्ये नुकसान झालं ना. आमचं पण नुकसानच झालं. हाऊस बोट 4:30-5:00 जेवण वगैरे चांगलं भेटलं तुम्हाला? नाही भेटलं. म्हणजे मला चिकन तर चांगलं होतं, पण इथं व्हेज खूप घाण होतं. कडक होता. फ्रोझन खरंच पोट आणि शिजलेलं पण नव्हतं नीट. कळलं का? इकडे कुठेच चिकन शिजले नाही असं वाटतं आणि मला. तुम्हाला माहिती हो. आता मी हॉटेल जे बघितलं ना, मी तुम्हाला सांगतो इतका टेंडर चिकन म्हणजे ते तो टेंडरनेस लगेच जाणवतो. आपण आणि कसे आपण खाणारे लोक आहेत, आपल्याला कळतं कळतं लगेच. लगेच. मी तिला तेच म्हटलं काल. काय आलंय? मला वाटतं हे फेज 1 आला. आपण हे फेज 1 ला आलो आपण. फेज 1 धडकू नका रे बाबा. नाही हे असं मॅगझिनचं खूप भारी आहे. ना. हे ऐकत होतो. उतरायचं आपण. हा उतरायचं. चला मंजू कसं वाटलं? काय सरकते, काय कसं वाटणार आहे? पोरगं कुठे आहे? पोरगा आहे त्यांच्या बरोबर. चल
सम्यक तू तिथंच थांबा, मी येतो. काय बोलती तू? बरं झालं शूजनं आणलं. आहे ना, हा. पावसामुळे जरा घाणच झालेले. ही आमची फेज 2 ची एंट्री आता. तू तर बोलली का काय जास्त हे नाही. फेज 2 म्हणजे जेवढं हाईफ आहे तेवढं तर मला नाही वाटलं. हे एवढं लोडनं घालून फिरतोय ना. सर जी मेरा ना नंबर आ गया, मेरा बच्चा ऑलरेडी आ गया. ए सम्यक एक मिनट मैम, मेरा बच्चा है आ गया, नंबर है हम लोग. दादा एक सम्यक एक मिनट, मेरा नंबर आ गया. एक मिनट. हाय बाबू. ए अरे बरं झालं आपण. राग येतो ना मला याचा. तो आमच्या गाडीवाला तर आम्हाला डायरेक्ट म्हणलं घोडे वडे काही घेऊच नका इथं, कितीतरी फोर्स करा तरी. अहो नाही, ही लई शेंडी लावायचं का. आता मला सांगा खरंच आपण दोघांनी, तुम्ही जर घेतला असता तुम्ही बोललो असतो चला आपण रिमेक करू, आणि मग आपण हे केलं असतं विनाकारणच. तेच तर. इथं बर्फ लय या भरलंय, अख्खं डोंगरच भरलाय. कालच्या सारखंच बरं आमच्या इकडे पण. तसंच होतं. बेटा व्हॅली वगैरे केलं काल? नाही, आम्ही इकडे दुधपत्रीला गेलो फक्त काल. फक्त दूधपत्री. आज उद्या तिकडे जाणार आहे. सोनमर्ग, मग पहिलगाम, दोन राहिले. मी पेलगाम चांगली जागा आहे, हा. पण बर्फ नाही ना, हा का? त्यामुळे मजा नाही. अच्छा. पेलगाम फिरायला चांगली जागा हा आहे, का? बट तुम्हाला बर्फ नाही भेटणार. तुम्ही, मी सांगतो थोडा वेळ जास्त सोनमर्गला देऊ. क्लास जागा आहे. हा ना. मी खरं सांगतो क्लास जागा आहे. तुम्ही त्याच्यात वेळ द्या पाहिजे. मला नाही याच्यामध्ये एवढं काही नाही. गुलमर्ग मध्ये पेलगाम मध्ये पण एवढं काय होतं रे. आपण काय फिरलोय, ऍपल व्हॅली फिरलो. ते मम्मीनी हा. वगैरे ते त्याच्या आम्हाला दोघांच्या वेगळी आली. काय ते त्याला किती राईड म्हणतात त्याच्यात, त्याच्या ऑनलाईन वेबसाईट होतं ते. तिने काय कोण करत, कोण एवढं जीवात धोका घालणार आहे पडलं. काय होतं ते? ती वाली राईड हिला काहीतरी म्हणतात पलीकडे. झिप राईड ना, माणसं लटकून जातात ते. हा हा हा. नाही ते तिकडे बर्फ बघा ना किती आहे. हा. इकडचे लोकल लोक तर अशी चालत जात असतील हा इथून. ना. हे शूट करशील तू? काढू नको प्लीज. हा तुम्हाला क्यूट वाटतो, मला नाही वाटत क्यूट. एकदम जास्त क्यूट येतो आहे ना. कुटी पाय येतो आमचा, मला लय आवडतो तो. खबर तुला पण वाटतो मम्मा की पप्पा? मम्मा आवडते. कट्टी. अरे बापरे, पप्पा सोबत असे का घालतोले तू? ते काका बघ बघतात तुझ्याकडे. मोठं कुठे आहे तेच कळत. बोट घाल बरोबर. जाऊ दे, नाही घातलं ना. बरोबर मी एवढं घाला ना हो तुम्ही, मगाशी घातल्या मी करते. अय्या व्ह्यू बघ, वाव पूर्ण भरतंय. बस इथे बस. अजून आपण घेतली नाही बाबू, लगेच कुठे धडपडतो. बापरे मजबूत आहे हा. काल तिकडे असंच होतं. एवढं होतं. हो, त्याच्यावर जास्त. काल आम्ही पूर्ण तेच झालं मग, तिकडून गारठून आलो आणि हॉलबोट पण गारटलो पूर्ण. अरे अवघड झालं. सगळे इथे कुठे फोन वापरतो, इथे नेटवर्क नाही भेट. आपण भरपूर वरती आलोय. हा, नेटवर्क नाही येत. हो तिथे माणसं असतील ना हो. नसले तर काय करणार आहेस? कसं वाटतंय ते. तुम्ही काय ऍक्टिव्हिटी वगैरे नाही? आपण थोडा वेळ थांबवून लगेच निघू. नाही नाही, आपली गाडी आम्ही लगेच फिरणार आहे माग. आम्ही दोघं असतो तर थांबलो असतो, पण नाही. आमचे साहेब काल साहेबांना उलटी वगैरे झाली. हा, सगळं. ते काय तिकडची ती मॅगी बिगी खाल्ली आणि घोड्यावरती ड्रायव्हिंग केलं. ते कालची जेवण बघितलं खाल्लं ते. हे बाबा का स्लो झाली? वारा आला की स्लो होऊन जातं ते. असं का? हो, ऑटोमॅटिक. फुल एकदम त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. मला तेच व्हिडिओ वाटत. मला पण या गोष्टी खूप व्हिडिओ वाटत. म्हणून मी अगोदर सगळं सर्च करून बिप्स करून सगळं आलो. म्हणजे तुम्ही तयारीत आहात. हा, एकदम. थँक्यू. नाही तुम्ही घाबरलो असतो तर.
तरी आपण किती 100 थांबलो फूट कसं आहेत काय का वरती? आपण 100 इथं जमिनीपासून इथे खाली दगड आहे पूर्ण direct. उद्या ना मी करते. हे घातलंय. अरे काय म्हणजे ती अहो घातलं पण नाही झालं. वरती थंडी आहे. हं? थंडी वाजत आहे. समय ए बाबू मला का रे बाबू सम्यक बर्फ बघ बाहेर किती आहे. काका काकी काय बोलती हे बघ ते काका काकींनी पण घातलाय ना हा मग थंडी वाजत तुला अंगठा तुम्ही माझा हरवणार. तू तेच करतोय अगं ये कर चल बाई भीती वाटते हो, काहीच दिसत नाही. बापरे अंगठा हरवणार. सम्या बाबू थांबणार का त्रास हो का इथं कोणतरी बसलंय वाटतं. हे काय हो? हे बघ हे. दगड आहे. दगड आहे का? नाही तर काय मंजू माझं रेकमेंडेशन आहे 5 मिनिटं थांबा आणि रिटर्न फिरा निघूया हा हा. तेच वाटलं तर फेज 1 वरती थोडा वेळ हा रिलॅक्स पुढे वेळ थांबूयात आपण हा. फेज 1 मध्ये बापरे. स्केरी आहे ना थोडंसं असं होतं. स्केरी आहे ना हो. हो. अरे सगळे तू अंगठा असं का ठेवतो असं बोलतोय तू. मुद्दाम करतो का हा रे कशाला करतो मुद्दाम असं हे असं फोटो ठेवायलाच बरं वाटेल, बाहेर निघायला अजिबात नाही. ए, वाव क्लॅरिटी बघ ना किती छान आहे आता आता जसं शूट केलं असेल तसं केलं असेल. बघितला अंगठा हरवला. सम्यक तू खरंच त्रास देतोय रे पोचायच्या आधी एकदा घाल म्हणजे झालं. पप्पा काल कसं केलेलं नेट केलेलं काय कसं करायला काय केलं काल कसं इंटरनेट केलेलं. इंटरनेट केलं हा नेट दिलं ना काल नेट नव्हतं तर तुम्ही मला नेट दिलं. यार समय तुला हे असं घालायला एवढा त्रास होतो का रे एक काम करूया आता तू नको घालूस मी तुला काही मोबाईल नाही देणार नको घालू ए नाही घालायचं सोड माझ्याकडे वेळ नाही आता एवढी किती मेहनत लावायला लावतो मम्मा फोन मोबाईल घ्यायचाच नाही आता पहिलं ते नीट घाल ना घालून घे बाबा. ना थंडीवरती हे मंजू तुला त्रास होईल ए सम्यक थांब. ए हा ते घालतोस मी देते ते घालतो. हा घालव. दाखव इकडे जरा मला मी काढतो फेस 2 थांब बाबू म्हण ना तुझ्या हाताने असं मागे घे. जाता जाता एक घाल. मला थोडं ऑक्सिजन लेवलला मला थोडा त्रास होतो मला असं वाटतं तुला अक्कल आहे का? ही जागा तेवढी सेफ नाही जास्त वेळ थांबू नका जर फेज 2ला जर आलात तुम्ही आता आम्ही कंडोला राईट फेज 2ला आहे तर प्रयत्न करा की तुम्ही जास्त हे नाही करणार फेज 2मधून तुम्हाला कॅफेमधून एंट्री आहे बाहेर यायला लोक कन्फ्यूज होतात वरतून तुम्ही अरायवल आहे आणि खाली जाताना तुम्हाला कॅफेमधून एंट्री आहे काही लोकांना मला स्वतःलाच ऑक्सिजन लेवलचा मला वाटतं प्रॉब्लेम झाला चक्कर यायला लागली तर तसं असेल तर जास्त उड्या मारू नका नाही तर पडाल तुम्ही मॅडमला नाही झालं मला झालं सो मॅडम जास्त स्ट्रॉंग आहेत माझ्यापेक्षा किती नाही फक्त 4,000 5,000 फीटवरतीच होतो आपण तरी ऑक्सिजन लेवलचा एवढा त्रास नाही झाला पाहिजे होता थंड आहे ना हो. मी घाबरलो एक सेकंदाला भीती पण वाटते माहिती हा होते ना ऑक्सिजन सांस मी ना आम्ही ना याला गेलेलो तारकर्लीला आणि स्कुबा डायव्हिंग बहुतेक सर्व घाबरले मी एकटाच आतमध्ये जाऊन आलो मला नाही भीती वाटत अशी मला पहिल्यांदा असं वाटलं का मी घाबरलो आता तुमचं वय झालं. खरंच वाटतंय आता वय झाले म्हणजे लिटरली मी आतमध्ये जाऊन स्कुबा डायव्हिंग मध्ये तुम्हाला मासा पकडता येत नाही ते खूप स्लो तुमचं मोशन असतं पाण्यात तरी मी पाण्यात मासा पकडायचा प्रश्न तर किती मस्ती करतोय हा माणूस आणि तेव्हा नवीनच आमचं लग्न झालेलं 6 महिने झालेले का रे हा 6 महिने तुमचं आताच झालंय का? किती 10 दिवस हो हो नवऱ्यांचा हात गोंधळ आठवते व्हेरी गुड वेलकम टू द टीम मी त्या दिवशी बोललो सम्यक आता 5 वर्षाचं 4 वर्ष पूर्ण झाली पण तेव्हा 5 वर्ष पूर्ण झाली 6व्या वर्षात गेलाय माणसांचा गोंधळच येतो 8 दिवस मग इथंच मुंबईलाच लग्न झालं का पुण्याला झालं नाही आमचं नगरला झालं नगरची कोण आहे? मॅडम नगर आहे. नगरची आहे. पण नगर आम्ही दोघं पण नगरचे. आम्ही दोघं तेव्हा पण. तुम्ही मी प्रॉपर नगरचे. संगमनेर. मी लोणीची आहे. मी लोणीची आहे. मला त्या साईडचं जास्त माहित नाही.
मी कधी गेलेच नाही तिकडे. सेकंद इथं थोडंसं वातावरण आहे. निघूया लगेच. वजा वजा आपण आपलं निघायचं. आता हे तुम्ही कुठे थांबलात? नाही, हॉटेल कुठे तुमचं? डल लेकच्या जवळ डल लेक निषाद गार्डन आहे तिकडं का? अच्छा, म्हणजे आपल्या आपण गेलेलो तिकडे. आपण नाही नाश्ता करायला थांबलेलो ते पुढे निषाद गार्डन आहे ते. लेकच्या समोर नको, थंडीच वाढणार म्हटलं थोडं. आम्ही थंडीला कंटाळलो खरंच. तुमचं ते जिओ आहे का? हा मस्त. गंडोला फेज 1 फेज 2 झालं. आता आम्ही घरी चाललोय. हा डिस्टन्स जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचा आहे. तर माझे साहेब आणि मॅडम दमलेले आहेत त्यामुळे त्यांना घोड्यावरती बसवलंय आणि मी आपलं चालत चाललोय. जर तुम्ही सोनमार्ग पहिलं केलं ना तर गंडोला तुम्हाला एवढं मोठं काही वाटणार नाही. फक्त ते हाईप बनल्यासारखं वाटतं. फक्त केबल कारने तुम्ही फिरता तेवढंच आहे. अदरवाईज असं गंडोला ॲज लय मोठी गोष्ट अशी काही नाही. ठीक आहे. मी सोनमर्ग काल खूप एन्जॉय केला त्यामुळे मला हे कमी वाटते सध्या. आणि तुम्हाला फक्त इथं लोक लुटायला बसलेले आहेत त्यामुळे तुम्हाला लय सावध राहावं लागणार. मी एक वेगळा व्लॉग बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी लोक कसे तुम्हाला लुटायला बसलेले आहेत तेच तुम्हाला सांगेल मी, जेणेकरून तुम्हाला त्याची हेल्प होईल. जिथं गरज आहे तिथं मी तुम्हाला नक्कीच सांगेल का तुम्ही लोकांकडून हेल्प घ्या किंवा गाईड घ्या किंवा हॉर्स घ्या. जिथं गरज नाही मी नक्की सांगेल तिथं.